एका घृणास्पद घटनेने कोल्हापूर सुन्न पडलंय। ही घटना इतकी भयंकर आहे की पवित्र मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला शर्मेने मान खाली घालायला लावणारी आहे। कोल्हापुरात एका 70 वर्षीय डॉक्टरने 300हून अधिक महिलांचे गर्भपात आणि स्त्री भ्रूण हत्या केल्याची कबुली दिली आहे। या डॉक्टरचे नाव आहे चंद्रकांत गुंडू गायकवाड। पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि विशेष बाब म्हणजे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। हा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड शासकीय सेवेत सिव्हिल सर्जन म्हणून निवृत्त झाला असल्याने याचे गांभीर्य जास्तच वाढते। शासकीय सेवेत काम केलेल्या, ज्याच्यावर स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात जनजागृती करण्याची जबाबदारी होती, त्यानेच असलं घृणास्पद कृत्य केलंय हे फार मोठं दुर्दैव आहे। पोलिसांनी या डॉक्टरचे कोल्हापुरात जे प्रतिमा हॉस्पिटल आहे, जिथे हा भ्रूण हत्येचा अड्डा चालवत होता, ते सील केलंय आणि या डॉक्टरलाही अटक केली आहे। 4 वर्षापासून कोणालाही न घाबरता एका स्त्री भ्रूण हत्येसाठी तो 20 ते 40 हजार रुपये घेणाऱ्या या डॉक्टराचा पोलिसांनी कसा छडा लावला हे आपण जाणून घेऊयात। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा। नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम। 2 दिवसांपूर्वी कळंबा येथील 3 स्टार लॉजिंगवर गर्भलिंग निदान प्रकरणी करवीर पोलिसांनी 2 महिला एजंट, यात 37 वर्षाची मनीषा कांबळे आणि 38 वर्षाची अश्विनी शिंदे यांना पकडलं। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आणि त्या चौकशीत डॉक्टर गायकवाडचं नाव समोर आलं। त्याला रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी पोटात एक मुलगी आहे म्हणून गर्भपात करायचा आहे असं सांगून एक त्यांचीच महिला एजंट प्लॅन केली। केस पेपर न करताच गायकवाडने तपासणी केली, गर्भपाताची गोळी दिली आणि गर्भपात करण्याची सर्व तयारी पूर्ण केली। आणि या महिला एजंटने इशारा देताच पोलिसांनी यावर छापा मारला। करवीर पोलिसांनी गायकवाडला रंगेहात पकडलं। पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या, शस्त्रक्रियेची सगळी उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत। कदमवाडी रोडवर या डॉक्टराचा एक आलिशान बंगला होता, पण तो तिथे एकटाच राहायचा। त्याचे कुटुंब त्याच्यासोबत राहत नव्हते। पत्नी आणि मुलं डॉक्टर असून ते सर्वजण मुंबईत राहतात। त्याच्या आलिशान बंगल्याच्या एका भागात त्याने हे प्रतिमा हॉस्पिटल उभारलं होतं। 10 वर्षापूर्वी शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या गायकवाडला जवळपास 1.25 लाखांचे निवृत्ती वेतन मिळत होतं। खाली दिमाग शैतान का घर आहे असंच या केस बद्दल वाटतंय। एवढं सगळं असताना एखाद्या कसाईप्रमाणे 300 स्त्रियांचे गर्भपात करून स्त्री भ्रूण हत्या केल्या आहेत। जिल्ह्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या प्रमाणात टोळ्या आहेत। या टोळ्यांशी या गायकवाड डॉक्टराचे लागेबंद होते आणि हे देखील या तपासात पुढे आलंय। जर एक डॉक्टर 300 महिलांचे बिनदिक्तपणे गर्भपात करत असेल तर या संबंधित सर्व यंत्रणा त्याला सहकार्य करत होत्या हे स्पष्ट होते। डॉक्टर गायकवाडची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे। मुंबई येथील GT हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपात त्याला निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे। या अगोदर डॉक्टर गायकवाड हा गांधीनगर, सोळांकूर, हातकणंगले येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून प्रमोशन मिळाल्यानंतर पोलादपूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मुंबई, बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम केलंय। पुण्यातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक, सहाय्यक संचालक म्हणून ही त्यांनी सेवा बजावली होती। सरकारी चांगल्या पगाराची नोकरी, डॉक्टर या प्रतिष्ठित पद असतानाही वयाच्या 70व्या वर्षी 300 स्त्री भ्रूण हत्या केल्यात। या पाठीमागं फक्त पैसा की महिलांच्या बाबतीतली विकृत सामाजिक विचार कारणीभूत आहे। या घटनेमुळे कोल्हापूर सुन्न पडले। या भ्रूण हत्येच्या सापळ्या 2 महिला एजंट म्हणून काम करत होत्या आणि ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। भारतात आणि महाराष्ट्रात स्त्री भ्रूण हत्येबाबत कायदे आहेत आणि कायदा काय सांगतो? स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा जर सिद्ध झाला तरच कायदा मोडणाऱ्या डॉक्टरांना किंवा त्या व्यक्तीला 3 ते 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 10 ते 50 हजार रुपये पर्यंतचा दंड होऊ शकतो आणि दोषी आढळल्यास वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवानाही कायमचा रद्द केला जातो। कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्या, बनावट डॉक्टर यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून त्यांना लगाम घालण्याची गरज आहे। म्हणूनच
आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जास्त दूर न जाता स्वतःच्याच कोल्हापूर जिल्ह्यातच लक्ष घालण्याची गरज असून ही सर्व पाळे मुळे उखडून टाकावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण 21व्या शतकात आलो, जेन झी जेन अल्फा जनरेशन आली, तरी मुलगी नकोशी ही मानसिकता आपल्या समाजात का आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सकलम.